नमस्कार. मी अभिनेत्री अपूर्वा सोनार. सावित्री इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर आणि माझ्या तमाम सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती, जय सावित्री. मैत्रिणींनो, आपलं सावित्री शक्तिपीठाची स्थापना होऊन आता 5 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपण 6व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. माननीय दशरथ कुलकर्णी सरांनी म्हणजेच आपल्या गुरुवर्यांनी लावलेलं हे रोपटं आता वटवृक्षात रूपांतरित झालेलं आहे आणि त्याचंच फलित म्हणजे आपल्याला यावर्षी गुरु शिष्याची जी परंपरा असते त्याच काळात म्हणजे 11 एप्रिल ते 14 एप्रिल अशा 4 दिवसाच्या त्या महोत्सवामध्ये आपल्या सावित्री शक्तिपीठाला 2 महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. मैत्रिणींनो, हे यश कोणी एका सावित्रीच्या लेकीचं नाही, हे यश आहे आपलं संपूर्ण टीमचं. सावित्री शक्तिपीठ पूर्ण महाराष्ट्रभरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही कितीतरी दूरवर पसरलेली आहे आणि यामध्ये आपल्या सर्व सावित्रीच्या लेकी पूर्ण कोणी डॉक्टर आहे, कोणी शिक्षिका आहे, कोणी प्राध्यापिका, कोणी वकील, कोणी कवयित्री, कोणी नाट्यकर्मी अशा अनेक विभिन्न गुणांनी भरलेलं हे आपलं सावित्री शक्तिपीठ आहे. आणि या सावित्री शक्तिपीठामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या सावित्रीच्या लेकी आहे आणि त्या त्यांच्या वेगवेगळ्या कला सादर करत असतात आणि आपण व्हिडिओच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात, अख्ख्या जगात आपण ते प्रसारित करत असतो. त्यामुळे आपली सावित्रीची लेकीमधील गुण, कलागुण कुठे जाऊन पोचतात आणि जी कधीच कुठेच गेलेली नव्हती ती सावित्रीची लेक आज यूट्यूबवर सर्वत्र पसरते आहे. हे हे यश कशाचं म्हणायचं? हे यश आहे आपल्या गुरुवर्यांचं. गुरुवर्यांनी डोक्यात घेतलं आणि ते लावलेलं रोपटं आज वटवृक्षात रूपांतरित झालं. त्यांच्या डोक्यात सतत ह्याच कल्पना राबत असतात. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि आपल्या सावित्र्यांचे विचार कसे सर्वत्र पोचवायचे आणि महात्मा फुलेंना अपेक्षित असलेला समाज त्या पद्धतीने कसा तयार व्हायचा या विचाराने ते भारावलेले असतात आणि म्हणून सतत स्वतः जातीने, कधी प्रत्यक्ष जाऊन, कधी फोनने, तर असं ते कार्य करीत असतात आणि आज त्याचं आपल्याला यश हे आपल्याला सर्वत्र दिसत आहे. मैत्रिणींनो, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी मराठवाडा येथील सांस्कृतिक राजधानी म्हणजे संभाजीनगरला एक भव्य दिव्य कार्यक्रम माननीय मनोजजी घोडके, अखिल भारतीय समता परिषदेचे ते अध्यक्ष आहे आणि तो कार्यक्रम त्यांनी महात्मा फुले चौकामध्ये खूप मोठ्या संख्येने तो तिथे उपस्थिती होती आणि खूप मोठ्या जल्लोषात तो कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या सावित्री शक्तिपीठाला 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी तो पुरस्कार आपल्याला प्रदान केलेला आहे. इतकंच नव्हे तर आपल्या सावित्री शक्तिपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर माननीय सुनीताताई शिंदे यांनाही एक पुरस्कार तिथे प्रदान करण्यात आला आणि आम्ही सर्व तिथे जातीने हजर होतो. आणि अशाच पद्धतीने 14 एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीच्या दिवशी एक पुरस्कार आपल्याला पुन्हा प्राप्त झाला. अमरावती जिल्ह्यामधील परतवाडा येथील देवमाळी या ठिकाणी पंचशील बुद्धविहार अशी एक मोठी संघटना आहे आणि त्या संघटनेने आपल्याला समता पुरस्कार आपल्या सावित्री शक्तिपीठाला प्रदान केला. सावित्री शक्तिपीठाचा पुरस्कार म्हणजे आपल्या सर्व सावित्रीच्या लेकींनाच मिळालेला हा पुरस्कार आहे आणि त्या 14 एप्रिल रोजी तोही पुरस्कार आम्ही सावित्रीच्या लेकींच्या वतीने आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला खूप आनंदाने खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांमध्ये हा आम्हाला पुरस्कार दिला गेला. खरंच तो पुरस्कार घेताना आम्हाला क्षणभर सरांची खूप आठवण झाली, कारण हा पुरस्कार जरी सावित्रीच्या लेकींचा आहे पण हा पुरस्कार मिळाला हा केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे. कारण ते दिवस रात्र त्यांच्या डोक्यात एकच कल्पना असते की आपल्या सावित्रीच्या लेकी कितीतरी पुढे जाव्यात,
त्यांनी वेगवेगळे कल्पना राबवाव्यात आणि त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करत असतात. याच पंचशील बुद्ध विहार देवमाळीच्या वतीने आपले सावित्रीचे लेख माननीय सौ शीलाताई चर्जन यांनाही तिथे पुरस्कार मिळालेला आहे आणि खरंच हाही पुरस्कार तितकाच महत्त्वाचा आणि मोठा आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा मी सर्वांचे अगदी अभिनंदन करते. खास करून आपले माननीय दर्शक कुलधरण सरांचं मी खूप मनापासून धन्यवाद मानते, कारण ते मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आम्ही सावित्रीच्या लेखी अशा वेगवेगळ्या कल्पना राबवतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.